ज्या झाडाच्या खाली आम्ही थांबलो की नाही त्या झाडाला नारळ बघा किती आहेत. काचा बघा केवढ्या पडल्यात. पायाला घुसायची कामाई दी. प्रेम आता स्टार्ट करायला चढाय भावा घसरणार आहे. दगड आहे बघा. दगड वर जाईल का नाही मला माहित नाही. नमस्कार गायचा. तर आज आपल्याला बघायचं आहे की आज आपण आलो कोटीतीर्थ मध्ये आणि आज आपल्या संगत आहेत युट्यूबर प्रेम आणि दोघं मिळून आज आमचा योग कंटेंट होणार आहे भावांनो. तर आज आपण कुठं आलो माहिती का? आज आपण आलो कोटीतीर्थ तळ्यावशी आणि प्रेम आणि मी आहे. आणि प्रेम आता काय तर सांगते बघा. भावानं आता आपण नारळ काढायचे आहेत. तर आता बघा झाडावर चढता येते का आपण दगडानं काढायचं. ह्याच्या आधी आम्ही दगडानं पाडलेले नारळ. तर आता बघा इथे एक झाड आहे, पलीकडे झाड आहे, ते सगळीकडे आता नारळ झाड आहेत. तर बघा नारळ आपल्याला निघते का नाही. नारळ बघा आता बघा ही 2 झाड आहेत. 1 2 3 नारळ पण आहेत झाड इकडे. इकडानी झाड आहेत. पण आपल्याला आता बघायचं आहे की झाड तर आम्हाला दोघांना पण काही चढता येत नाही. तर बघा दगडानं चढलेलाच ना. आता बघा जरा ट्राय करा चढायचा. बघा असलं चढाव नाही तर डायरेक्ट दगडानं पाडूया आपण नारळ. जर मी दगड मारला तर नारळ पडेल. काय पडणार की जर व्यवस्थित नेम बसला तर. बघा बघा काय बघा प्रेमला नेम आहे का बघा फक्त आपण काय. आता प्रेम चाललाय बघा. ज्या झाडाच्या खाली आम्ही थांबलो की नाही त्या झाडाला नारळ बघा किती आहेत. बघा एवढी झाडाला नारळ आहेत. आणि प्रेम आता प्रयत्न करणार आहे झाडावर चढायचं. आता बघायला चढता येते काय. इकडे काचा बघा केवढ्या पडल्यात. पायाला घुसायची कामाई दी. वय प्रेम चढ. येणार ना चढाय. ट्राय केला होणार ना. अरे का प्रेम आता स्टार्ट करायला चढाय भावा घसरणार आहे. अरे तुला काय चढाय येणार आहे बरं याच्यावर. झाडावर चालला नारळाच्या झाडावर चढताना पाय नसतं झाडाला पण काय नाही. कसा असेल प्रेम. अंटे काय बाबा. दगड मारून आपण ट्राय करा पाय. दगड मारून करायचं ट्राय. हा दगड तर उडत. अभि इथे एक दगड आहे. हे काय हा घे जेवढे आहेत तेवढे घेऊन टाक. आज भाऊ आपण एक तर नारळ पाडा घेतलेले आहेत. तर बघा आता नारळ दगड पण जास्त काय नाही वरती. मी एक दगड घेतलाय आणि प्रेमकडे आता सध्या 2 दगड आहेत ना. आता एकच आहे आणि माझ्याकडे काय खाली एक टाकलाय. बघा एक एक दगडात काय विषय होते. तर काय बघा ह्यो आता दगड आहे बघा. दगड वर जाईल का नाही मला माहित नाही. प्रयत्न करूयात. प्रयत्न केल्याला डायरेक्ट फळ मिळते आणि ते फळ आपल्याला नारळाचं फळ मिळाले तर जरा बरं होईल. लय मोठा दगड आहे ह्यो नको. दुसरा घेतो बारका. पाण्यात पडणार नाही ना रे. पाण्यात पडला की आता दुसरा घ्याय पाहिजे दगड. मारता तर येईल. एवढ्यावर जाणार आहे ह्यो. जाईल की नाही. याचा तर नेम आता चुकलेला आहे सगळा. तिथे नारळापर्यंत गेलेला पाण्यात गेलेला आहे दगड. दगड वर गेला नाही त्यो. दगड पाण्यातच गेलेला आहे बघा. आई शपथ. नारळ बघा हे झाड लय उंच आहे नारळाचं. अरे दगड काय कुठं चढला बघितलास त्यो. थांबा आता ह्यो दगड घेऊन बघा. बघे की आता तुझा जातोय काय. एवढ्यावर काय जाणार आहे गोया. अगो बाबा. नारळ काय अजून पडायला नाही भावानं. नारळ कसा पडेल शेडची. खरं नारळापाशी तर दगड जाऊन आला आपला बघा. नारळाचं बघा नारळा घासून आला भावा दगड. अरे होय की रे. दिसलं काय हे सगळं काय नियम आहे रे या प्रेमचा. आई शपथ. अरे 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 आई ग. तर नारळ काय पडना भावानं. तर पुढच्या झाडाला बघा आपण तिथे. चला की चला. तिथल्या तर जरा बारकं झाड आहे ते बघा तिथे पडतात काय. वय वय तिकडे बघा की. चला चला. इथे एक झाड आहे तिकडे जागा आपण आता काय. काय बघा हे बारकं झाड आहे. याला पण काय नारळ उठायला नाहीत. याला पण काय नारळ उठायला नाहीत. उठाय नाही. या झाडाला या झाडाला आहे बघा नारळ. एक जरी पडला तरी बास आहे. तर काय ते बघा या झाडाला नारळ आहे बघा. कसा आलाय बघा एक नारळ येऊ. तर काही या झाडाला नारळ बघा किती आहेत आणि सगळी नारळ ग्रीन कलरची आहेत. नारळ पडेल का नाही आपल्याला नाही माहिती. आणि आज आपल्याला बघायचं की नारळ पडते का नाही. एक दगड तर प्रयत्न करतो. एक दगड घेतलाय. हा बघा नाहीतर ही टूप फुटायची आणि आपल्याकडे त्या साईडनं मारा त्या साईडनं. तर नारळ का अजून पडायला नाही.
बारका नारळ पडलाय बघा, केवढा बारका आहे बघा नारळ. नारळ गावला. नारळ बघा. नारळ गावलाय आणि ह्यो नारळ बघा आता माझ्या दगडात नारळ पडलाय. तर आपल्याला एवढा बारका नको आहे, मोठा नारळ पाहिजे आहे. हॅलो गाईज. ह्याच नारळानं नारळ पाड बघा. हा ह्याच नारळ नारळ पाड नारळ कसा पडेल, कसा पडेल बघा तर, मार तर बघा. बघे की ट्राय करूया की, ट्राय केलं सगळं होणार. ए नारळ आला परत. तर अजून तर काय भावानं नारळ पडायला नाही. या नारळ अरे पाणी आहे यात. बघा या नारळ मध्ये पाणी आहे. हो? पाणी बी, पाणी बी. प्रेम पाणी बघ भाव कसा आहे, पाणी बघ भाव कसा आहे. पिऊन बघ कसा आहे. तर भावानं नारळ अजून कवळा असल्यामुळे अजून पाणी याचं काय कसं लागलं, कडू लागाली. कसं लागलं, कडू लागाली. टेस्ट दाखव. कडू लागाली कडू. तर अजून हे बारका नारळ असल्यामुळे आता मोठा नारळ पाडल्यावर आपण बघूया त्याची टेस्ट कशी आहे नारळाची. तर थांबा मोठा नारळ बघा एकदा पाडून. आहे ती मोठी नारळ दगड घेऊ आहे. नारळ तर काय पड ना किती खरं भावा. एक पाडला भावा मी. कसा पाडला मी. तर भावानो आता जर आपल्याला काय अजून नारळ पडलेला नाही तर आम्ही आता लय दगड मारलेले आहेत, ट्राय केलेला आहे काढायला. पण आता एक जेवढी दगड मारल्यात त्यात बारकीच नारळ पडल्यात. तर अजून तर आम्हाला मोठा नारळ अजून तर पण काय पडलेला नाही. झाडावर चढायचं म्हणलं सगळं अवघड आहे भावानं. तर बघा श्रद्धांत पण आलेला इकडे. माहितीये काय, नारळ पाडाल तो पण नारळ आता ते पडलेला होता, त्याचं पाणी कडू झार होतंय. मला तर चव एवढी घाण लागल्या की नाही. आता की नाही भावा मला एक नारळ दिसला दाखवतो. सगळ्यात मोठा नारळ बघणार मी. काय बारकेच नारळ पडायला लागल्यात भावानं. एवढासा नारळ गावलाय. यात काय आता पाणी नसणारच आहे, तुम्हाला पण माहितीये. तर आता आपण काय करूया माहिती काय, या नारळाला फोडून बघूया काय या नारळात काय असेल. इथं ठेव की दगड मार त्यावर. दगड मारल्या फुटेल यो. फुटती की इथं बाहेर येणार रोडला. भावानं आता नारळ फोडून बघणार आहे. यात खोबरं पण एवढं नसणार वाटते मला. मोठ्या नारळ मध्ये लय खोबरं असते. ही की कुठला तर मोठा दगड. दगड पण गावला आता. इथं ठेव खाली. ह्याला आपण बघूया. त्या टेकडी जा टेकडी. आणि यो दगड आणि यो आमचा सगळ्यात मोठा नारळ. नारळ ठेवला, दगड मार. तर भावा नारळाच्या चिंध्या झालेल्या आहेत. चिंध्या झाल्या. मला वाटलं यात काय पाणी असेल. तर नारळामध्ये काहीच नाही, खोबरं पण नाही. खोबरं कसं असेल, खोबरं बनाय वेळ लागते. आणि काय आपण या नारळ आणि खोबरं या मोठ्या नारळामध्ये असतात, या बारक्या नारळामध्ये नसतात खोबरं. तर हे जर श्रद्धांत आपल्याला जर नारळ काढायची असली तर भाऊ आपल्याला एक काठी आणि एक हे करून आणायला पाहिजे. पुढे एक हुक लावून आणायला पाहिजे. नारळ ओढलं का नाही, काठी पण त्याला मोठी लागणार. काठी आपल्याला बारक्या आणून पण चालणार नाही. तर एक दिवशी आपण नक्की काठी आणून नारळ काढायची. आता काय करूया मग, आता यो नारळ असं ह्यो काय नारळ का आपल्याला पडणार. तर काय करूया आता बघूया. आता जरा पुढे जाऊन काय शिवते. काय काय रे कडुलिंबाचा पाला येऊ. पाहिजे होतं. आणि हे आपलं स्वामी समर्थ मंदिर आहे बघा. हे आपल्या कोटीतीर्थ बसलं. इकडं एंट्री आहे त्या गेटला. आता बंद आहे ते. तर काय जातं मी चाललोय बघा गाडीवरनं. आता डायरेक्ट आपल्याला जायचं गल्लीत. आणि ही गल्लीत जायचं किल्ली गाडी जी किल्ली लावली डायरेक्ट मारायला स्टार्ट आहे. तर बघा आपल्याला बसलो गाडीवर. तर चला काय भेटूया आपण. तर काही आत्ताच आपण नारळ काढून आले. तर नारळ तर अजून आपल्याला काही भेटला नाही. तर आत्ता आपण गल्लीत आलेलो आहे भावानं. आता जस्ट आम्ही आमच्या गल्लीत आलोय. आणि गल्लीच्या इथं जरासं थांबूया. गल्ली आहे बघा आमची, बघा तिकडे पुढेच आहे गल्ली आमची. आणि आम्ही थांबले इथं. आता जरासं बघूया. तर भावांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तब तक के लिए बाय.